धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. लजपतरायवाडी परिसरात तरीही भीतीचे सावट कायम. टिळकनगर प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील लजपतरायवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. 7च्या सुमारास ही कारवाई यशस्वी झाली. एका बिबट्याला पकडण्यात यश आले असले तरी परिसरात अजूनही 5 ते 6 बिबट्यांचा वावर असल्याचा दावा स्थानिकांनी केला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. निलगिरीच्या झाडीत होता वावर. परिसरातील लोकवस्तीजवळील सार्वजनिक शौचालयामागे असलेल्या दाट निलगिरीच्या झाडीत या बिबट्याचा वावर वाढला होता. सायंकाळच्या वेळी बिबट्या वारंवार दर्शन देत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. लोकप्रतिनिधी आणि वनविभागाचा पाठपुरावा. नागरिकांच्या मागणीची दखल घेत वनविभाग व एकलहरे ग्रामपंचायतीने तातडीने हालचाली सुरू केल्या. तंटामुक्ती अध्यक्ष अन्सार शेख, सरपंच रिजवाना शेख, ज्येष्ठ पत्रकार लाल मोहम्मद जहागीरदार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. असा अडकला बिबट्या. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात राहुल खंदारे यांनी भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकताच वनरक्षक अक्षय बडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला ताब्यात घेतले. या कारवाईवेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अजूनही धोका कायम. एका बिबट्याला पकडल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी या भागात अजूनही बिबट्यांचे वावर असल्याची शक्यता वनरक्षक अक्षय बडे यांनी वर्तवली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात पुन्हा पिंजरा लावला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत सहभाग. या यशस्वी कारवाईत वनरक्षक अक्षय बडे, विलास डगळे, राहुल कानडे, बंडू खेमनर यांच्यासह अनिश शेख, रमेश कोल्हे, विलास ठोंबरे, संजय अग्रवाल, रवींद्र पवार व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. RKS न्यूजसाठी रिजवान जहागीरदार. मी लाल मोहम्मद जाफर में जागीरदारी एकलहरे. आपल्याला माहिती देते की एकलहरे, लजपतरायवाडी, जवाहरवाडी, हनुमानवाडी परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात गेल्या 6 महिन्यापासून धुमाकूळ असल्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावा म्हणून वन अधिकाऱ्यांना वेळोवेळी आम्ही विनंती केली होती. पहिल्या टप्प्यात हा पिंजरा जवाहरवाडी आणि राजन खोलच्यामध्ये तर लावला होता. त्या ठिकाणी बिबट्या काही सापडला नाही. परंतु आपले लजपतरायवाडी युवा कार्यकर्ते राहुल खंदारे यांनी सांगितलं की आमच्या लजपतरायवाडीला पिंजरा द्या. तर रिजवान जागीरदार, सरपंच आणि सादम शेख यांनी आणि त्यांच्या सहकार्याने हा पिंजरा तिथून या लजपतरायवाडीच्या कोपऱ्याला काल संध्याकाळी आणून टाकल्या. तर नंतर आज संध्याकाळी हा पिंजरा जेरबंद करण्यात आला. या ठिकाणी शेकडो लोकांना माहीत पडल्यानंतर हे लोक घटनास्थळी हजर झाले. पाहिले, वन अधिकाऱ्यांना कळवलं. वन अधिकारी काही वेळातच तिथे येऊन दाखल तो पिंजरा आपल्या सोबत घेऊन गेलेले आहे. माझे नाव राहुल भीमा खंदारे. या ठिकाणी 3 बिबटे आहे. एक मादी आहे आणि मादीचे 2 पिल्ले आहे. तर आता एक मादीचं पिल्लू ट्रॅप झालेला आहे आणि एक मादी आता तिचे शोध घेणार आहे. तर माझी एकलहरे ग्रामपंचायत आणि वन विभागाला विनंती आहे की अजून इथं तत्पर एक पिंजरा लावून देण्यात यावे. आणि आम्ही सरपंच, उपसरपंच, एकलहरे ग्रामपंचायतचे आभारी आहोत. त्यांनी आम्हाला पिंजरा अवेलेबल करून दिला आणि आज खरोखर आनंदाची बाब आहे की तो बिबट्या ट्रॅप झाला आहे. त्या म्हणून आम्ही सर्वांचे टाळ्या वाजवून कौतुक करतो.